बंधू जरी असले तरी तिघही स्वतःला दास समजतात आणि म्हणून दासाचा स्तर हा स्वामीपेक्षा खाली असला पाहिजे, म्हणून त्यांनी नंदीग्राममध्ये खणून त्या भुयारामध्ये ते राहत होते. आजही आपण पाहिलं तर ते नंदीग्राममध्ये भरतांचं स्थान आपल्याला दिसतं. आणि अशा प्रकारे हा दुसरा जो श्लोक आहे तो अयोध्याकांडाचं प्रतिनिधित्व करतो. आता तिसरा श्लोक आपण पाहू. वंदे बोधमयं नित्यं गुरुं शंकररूपिणं यमाश्रितो हि वक्रोऽपि चंद्रः सर्वत्र वंद्यते. तेव्हा शंकरांना वंदन करतात. कसे? वंदे शंकर रूपिणम. गुरुंना वंदन करतायत. आणि ते गुरु कसे आहेत? तर साक्षात शंकराचंच रूप आहे. शंकरोती म्हणजे जे कल्याण करतात, जीवाचं हित करतात असे. बोधमयम साक्षात ज्ञानस्वरूपच आहे, जणू काही ज्ञानाची ओती व मूर्ती असावी. आणि नित्यम आणि ते अनादि अनंत आहेत. आपण सर्वांना आपल्याला विदित आहे की या शंकरांचे कोणीही माता पिता नाहीत. ते असे अयोनिज असे अनादि अनंत आहेत. आणि अशा शंकरांचा आश्रय घेतल्यामुळं त्यांच्या ज्या भालावरती अर्धचंद्र आहे, द्वितीयचा चंद्र आहे, तो खरं तर वक्र आहे, तिरका आहे. परंतु भगवान शंकरांना वंदन केलं की आपण त्या चंद्रकोरीला सुद्धा वंदन करतो. म्हणजे तो जरी वक्र असला तरी सुद्धा त्यांनी आश्रय कुणाचा घेतलाय? तर भगवान शंकरांचा. तसं सद्गुरूंचा आपण सामान्य जीवाने आश्रय घेतला आणि एखादा शिष्य कितीही खटाळ आहे, खोडखळ आहे, नाठाळ आहे, अत्यंत अपिचेत्स दुराचारो असं जरी असला, अत्यंत दुराचारी आहे, व्यसनी आहे, तरी सुद्धा जर त्याची निष्ठा सद्गुरूंच्या वरती असेल आणि सद्गुरूंनी त्याचा स्वीकार केलेला असेल तर तो सुद्धा हळूहळू हळूहळू सुधारत जातो आणि तो सुद्धा वंदनीय ठरतो. जसं ठाकूरजी म्हणजे रामकृष्ण परमहंस त्यांचा मला वाटतं बहुतेक राखाल असावा एक शिष्य अत्यंत व्यसनी होता. परंतु ध्यानाला बसल्यानंतर त्याची लगेच समाधी लागायची. म्हणून इतर सगळ्या शिष्यांनी जरा तक्रार केली की हा असा कसा व्यसनी आणि ह्याला कसं हे स्वीकारतात. तर त्यावेळेला ठाकूरजी म्हणाले की तुम्हाला याची एक वेळ प्रत्येकाची असते आणि त्यावेळेला त्याचं हे आपोआप व्यसन सुटेल आणि तो सगळ्यांच्या तुमच्याही पुढं जाईल. आणि म्हणून कितीही शिष्य जरी वक्र असला तरी सुद्धा सद्गुरूंच्या सान्निध्याने त्यांचा आश्रय घेतल्याने त्यामुळं आश्रित भाव म्हणजे संपूर्ण शरणागत भाव जर असेल तर तो शिष्य सुद्धा वंदनीय ठरतो. अशा प्रकारानं हा तिसरा श्लोक या अरण्यकांडाचा प्रतिनिधित्व करतो. अरण्यकांडामध्ये आपण पाहतो की अत्री, शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्ती असे अनेक ऋषी मुनींशी रामप्रभू त्यांच्या आश्रमात त्यांना जाऊन भेटतात. जे ज्ञानवृद्ध, वयोवृद्ध, तपोवृद्ध आहेत त्यांना मानवी अवतार आपला सिद्ध आणि आदर्श करण्यासाठी त्यांना रामप्रभू साष्टांग दंडवत करतात. आणि ते मात्र त्यांचं परमात्म तत्व जाणून त्यांना मनोमन नमस्कार करतात. आणि त्यांच्यापेक्षा वयाने लहान असणाऱ्या अशा फक्त एक दोघांनाच एक सुतीक्ष्ण आणि मला वाटतं नारद या दोघांना प्रभूंनी आशीर्वाद किंवा एवमस्तु असं म्हटलेलं आहे. आणि अशा प्रकारानं ही अयोध्या, मथुरा, माया ही मायानगरी आहे. माया म्हणजे त्याचा अर्थ काय? एक माया म्हणजे कपट आणि दुसरा अर्थ माया म्हणजे नाट्य. तर या अरण्यकांडाची सुरुवात होते ती रामप्रभू सीतेचा पुष्पशृंगार करतात.
कारण सीता आपल्याबरोबर एवढं सगळं ऐश्वर्य सोडून आलेली आहे, म्हणून आपल्या पत्नीचा एक गौरव सन्मान करण्याची त्यांना हुक्की येते. आणि तिथलीच रानावनातली सगळी वेगवेगळ्या प्रकारची फुलं काढून तिला अगदी डोक्यावरती त्या फुलांच्या जाळीपासून पायातल्या नुपुरापर्यंत सगळी फुलं गुंफून हार करून तिच्या गळ्यात, हातामध्ये, पायामध्ये, डोक्यावरती जाळी अशा पद्धतीने तिचा पुष्पशृंगार करतात. आणि त्यावेळेला इंद्रपुत्र जयंत त्याला वाटतं हे काय कामी पुरुषांची जोडी दिसते असं म्हणून तो त्यांचा सीतेच्या पायाला चोच मारून जातो. तो आपण त्यावेळेला बघू प्रसंग. त्यामुळे हे प्रभूंच्या दृष्टीने किंवा तुळशीदासांच्या दृष्टीने नाट्य असलं तरी ते कपट होतं. आणि जसे आपल्या मनात विचार असतात ना, तशी आपली कृती किंवा आपलं रूपही तसं होतं. आणि म्हणून इंद्र म्हणजे देवांचा देव इंद्र, त्याचा पुत्र जयंत, तर त्यांनी हा विचार म्हणजे सीतेच्या पायाला चोच मारण्याचा जो विचार त्याच्यामध्ये हिंसेचा आलेला आहे, त्यामुळे त्यांनी कावळ्याचं रूप घेतलं. आणि प्रभूंनी मग त्याचं काय पारिपत्य करायचं ते योग्य तऱ्हेनं केलं, ते आपण त्यावेळेला पाहू. त्यामुळे ह्या कपट नाट्यानं सुरुवात होते अरण्यकांडाची आणि शेवट होतो तो नारद महर्षी येतात आणि ते एक वरदान मागतात की प्रभो, आपल्या सगळ्या नावांमध्ये राम हे नाव अत्यंत प्रसिद्ध व्हावं, अत्यंत महत्त्वपूर्ण व्हावं, सगळ्याचा मुकुटमणी व्हावं. आणि याचं कारण म्हणजे त्याला कोणताही विधिनिषेध नाही. कारण ओम हे तर वेदानं किंवा भगवंताला मारलेली हाक आहे, परंतु त्याला विधिनिषेध अधिकार याची अपेक्षा आहे. परंतु रामनामाला कोणतीही अपेक्षा नाही, म्हणून अत्यंत उदार असं त्याचं वर्णन तुळशीदास करतात. आणि म्हणून अशा पद्धतीने त्या रामनामाचं वरदान त्यांनी मागितलं आणि भगवंतांच्या मुखातून संतांची लक्षणं त्यांनी ऐकली. याचाच अर्थ काय की आपण या मायानगरीत जे असे गुरफटलेलो आहोत, त्या मायानगरीतून जर आपल्याला सुटायचं असेल तर आपल्याला रामनाम आणि सत्संग हेच दोन अत्यंत सुंदर उपाय आहेत. आणि आजच्या काळात संत आपल्याला भेटणं फार मुश्किल आहे, म्हणून हे सद्ग्रंथ जे आहेत तेच जणू काही संत आहेत. आणि अशा प्रकारानं हा अरण्यकांडाचा प्रतिनिधित्व करणारा या श्लोकानंतर आता येतो किष्किंधाकांडाचं प्रतिनिधित्व करणारा चौथा श्लोक. सीताराम गुणग्राम पुण्यारण्यविहारिणौ वंदे विशुद्ध विज्ञानौ कवीश्वर कपीश्वरौ. तेव्हा या सीतारामरूपी गुणांच्या गावामध्ये, की जे गाव कसं आहे तर जणू काही पुण्याचं अरण्य आहे, पुण्यरूपी जंगलाजवळ म्हणा किंवा जंगलात असलेलं हे गाव आहे. आणि त्याच्यामध्ये सतत आनंदानं विहार करणारे असे हे कवीश्वर म्हणजे वाल्मिकी आणि कपीश्वर म्हणजे हनुमान, हे दोघं अत्यंत विशुद्ध आणि विज्ञानी असे आहेत. त्यांना मी वंदन करतो असं तुळशीदास म्हणतात. हे विशुद्ध का हो, तर सतत रामनाम घेऊन अत्यंत शुद्ध असे झालेले आहेत. आणि म्हणून तर जे खरं तर वाल्मिकी म्हणजे प्राचेतस ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत, परंतु दंतकथेनुसार आपण त्यांना समजतो की ते पूर्वी चोर होते, दरोडेखोर होते आणि त्यांनी एकेका माणसाला मारून एक खडा टाकून असे 7 रांजण भरले वगैरे वगैरे. पण असा मनुष्यसुद्धा केवळ नारदांच्या सत्संगानं साक्षात रामायण लिहिणारा लेखक बनला, महाकाव्याचा लेखक बनला. म्हणजे रामनामाचं या पुण्य रामनामाचं केवढं महत्त्व आहे. त्याचबरोबर हनुमंत
त्यांच्याकडून जी आपण सुंदरकांडात अचाट अफाट कामं पाहणार आहोत ती सगळी केवळ आणि केवळ या रामनामामुळे त्यांच्याकडून झालेली आहेत. स्मरुनी पवन सुत पावन नामा ठेवी करुणी वश श्रीरामा, अशी चौपाईच आहे याच्यामध्ये. तेव्हा त्यांनी रामाला आपल्या वश करून ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारानं या अयोध्याकांडामध्ये साक्षात हनुमंतांचं प्राकट्य किंवा प्रथम दर्शन आपल्याला या किष्किंधाकांडात होतं. आणि हे किष्किंधाकांड हे नामपरक आहे. आणि म्हणून ठाकूरजी किंवा हे रामकृष्ण परमहंस यांच्या एका ग्रंथामध्ये असं वर्णन मला वाचलेलं आठवतंय की काशीमध्ये भगवान शंकरांना रामप्रभूंनी अखंड ते अजपाजप करत असल्यामुळं काशीमध्ये मात्र कुठेतरी मरून इकडं अंत्यक्रिया करायला आणलेला असं नाही, काशीमध्ये अगदी चिलटापासून हत्तीपर्यंत कोणत्याही प्राण्याचा जर जीव गेला तर त्याच्या उजव्या कानामध्ये भगवान शंकर राम मंत्र म्हणून त्याला मुक्ती प्रदान करतात किंवा मोक्ष प्रदान करतात. तर परमहंस जसे वेगवेगळा वेश घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रत्येक धर्म संप्रदाय यांचा अनुभव घेत होते, त्यानुसार एकदा ते काशीमध्ये गेल्यानंतर त्यांच्या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे की सबंध काशीचं वाळवंट मी सगळ्या पालख्यांनी, अत्यंत सजवलेल्या सुंदर पालख्यांनी भरलेलं पाहिलंय. आणि पार्वती माता त्या जीवाला अतिशय प्रेम आदराने त्या पालखीत बसवते आणि त्या पालखीत बसलेल्या जीवाला भगवान शंकर त्याच्या उजव्या कानामध्ये राममंत्र म्हणून त्याला मोक्ष देतात. काय सुंदर चित्र आहे खरोखर. ते वाचताना अगदी डोळ्यासमोर आपल्या उभं राहतं. आणि अशा प्रकारानं हे नामपरक असलेलं हे साक्षात हनुमंताचं प्रगटीकरण करणारा हा चौथा श्लोक आहे. आणि अशा प्रकारानं, कारण याच्यामध्ये अयोध्या, मथुरा, माया, काशी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही रामनामाला वाहिलेली आहे. आणि याचा त्या किष्किंधाकांडाच्या मंगलाचरणात आणि सुरुवातीच्या श्लोकात अगदी स्पष्टपणे तुळशीदासांनी उल्लेख केलेला आपल्याला आढळतो. त्यानंतर आता पुढचा श्लोक जो सुंदरकांडाचा प्रतिनिधी आहे. उद्भव स्थिती संहार कारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोहम रामवल्लभाम. तेव्हा आता सीतेला वंदन करतात. ही कशी आहे तर उद्भव, स्थिती आणि संहार करणारी, म्हणजे सगळं जग उत्पन्न करणारी, त्या जगाचं सगळं पालन पोषण करणारी आणि त्याचबरोबर संहार करणारी ही त्या परमात्म्याची आदिमाया, आदिशक्ती, आल्हादिनी शक्ती, तिला काहीही नाव द्या. आणि अशा प्रकारानं तिचं हे सगळं कार्य सुरू असतं. पण अर्थातच अधिष्ठान मात्र पक्क त्या परब्रह्माचं तिला अत्यंत आवश्यक आहे. आणि कशी आहे ती क्लेशहारिणी. या जीवाला 5 क्लेश असतात. एक अज्ञान, म्हणजे देह म्हणजे मी, हे जे आपण अगदी घट्ट धरून बसलेलो आहोत, देहासक्ती, हे अत्यंत मोठं अज्ञान आहे किंवा तो महान अपराध आहे. आणि म्हणूनच आपल्याला वेळोवेळी दुःखाला सामोरं जावं लागतं. अशा प्रकारानं ही अविद्या आहे. अस्मिता म्हणजे अहंकार, आणि देह म्हणजे मी म्हटल्यानंतर देहाविषयीचा गेह, आपलं कुटुंब, आपले माता पिता, आपले पती असेल तर पत्नी, पत्नी असेल तर पती, मुलं, या सगळ्यांचा, मी अमुक कुळातला, मी अमुक वंशाचा, अशा प्रकारानं जो अहंकार असतो तोही माणसाचा दुःखाला कारणीभूत होतो. राग म्हणजे
आसक्ती. कारण कोणत्याही संतांनी संसार करू नका, प्रपंच करू नका असं कोणीही सांगितलं नाही. प्रपंच सोडून अरण्यात जा असं कोणीही सांगत नाही. फक्त त्या प्रपंचातली जे आपलं मन गुंतलेलं आहे, म्हणून मय्यर्पित मनोबुद्धीर असं भगवंत आपल्याला गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. फक्त आपण आपलं मन जे इकडं गुंतलेलं आहे तर फक्त त्याचा मार्ग बदलून त्याला भगवंताकडे न्यायचं आहे. आणि अशा प्रकारानं आसक्ती जर आपली या लौकिकात, या देहात, देहगेहात असेल तर तोही मोठा दोष किंवा अपराध आहे. आणि त्याचबरोबर द्वेष. आपण कोणा ना कोणाचा तरी द्वेष हा करतच असतो आणि तोच आपल्या दुःखाला कारणीभूत होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अभिनिवेश, म्हणजे मृत्यूचं भय. मृत्यूचं भय हे प्रत्येक जीवाला आहेच. अगदी जर्जर होऊन अंथरुणाला खिळलेला माणूस तोंडाने म्हणतो आत्ता मी गेलो तरी चालेल, परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष मृत्यूचा क्षण येतो त्यावेळेला त्या जीवाची त्या मृत्यूभयातून अजिबात सुटका होत नाही. त्या प्रत्येकाला मृत्यूभय हे मृत्यू येईपर्यंत छळत असतं. आणि अशा प्रकारानं हे पाचही क्लेश ही सीता ही आदिमाया म्हणजे तिची जर उपासना केली, तिची जर प्रार्थना केली तर ती आपलं मन, आपलं अंतःकरण शुद्ध करते. म्हणून आपण पुढे त्या रामधाम वंदनेमध्ये पाहणार आहोत की तुलसीदासांनी सीतेला जगज्जननी म्हणून कसं वंदन केलंय ते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती आहे रामवल्लभा. म्हणजे राम तिला अत्यंत प्रिय आहेत. केवळ ती लंकेत अशोकवनात राहिली होती, ती सगळं रामनामाच्या कवचानी, रामध्यानानी, रामाच्या निधिध्यासनानी आणि चिंतनाच्या त्या शक्तीवर ती केवळ जगलेली होती. कारण रामाना असं वाटत होतं की ती आपल्या विरहात जिवंत आहे की नाही, हीच त्यांना मुळात शंका होती. परंतु या रामनामानी, रामध्यानानी, रामध्यासानी ती जिवंत राहिलेली होती. कोणतंही अन्न पाणी त्या रावणाच्या राज्यातलं न स्वीकारता केवळ रामनामाच्या शक्तीवरती ती तिथे 1 महिनाभर राहिलेली होती. आणि त्याचप्रमाणे रामानाही ती अत्यंत प्रिय आहे. आपण स्वतःला भक्त म्हणवतो, परंतु आपण भक्तासारखं जर वागत असू तर आपण भगवंताला प्रिय होतो. म्हणून आपण भगवंताला प्रिय आहोत का, हा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करावा. आणि अशा प्रकारानं या सीतेला वंदन करून, कारण या सुंदरकांडाचा प्रतिनिधी असा हा श्लोक आहे, त्यामुळं सुंदरकांड हे पुढची शिवकांची आणि विष्णुकांची. पहिल्यांदा शिवकांची, शिवांचा म्हणजे रुद्राचा, महारुद्र हा अवतार म्हणजे मारुती, त्याचं सगळं आपलं चरित्र आणि कार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्या वेळेला सगळं मुख्य आणि गौण कार्य करून सीतेची खूण, तिचा निरोप घेऊन जेव्हा येतात तेव्हा मग पुढे विष्णुकांची म्हणजे राम आणि हनुमान यांचा संवाद आणि पुढे रामांचा तिथे उल्लेख येतो. आणि अशा प्रकारानं ही शिवकांची आणि विष्णुकांची असं हे हनुमंताला वाहिलेलं हे सुंदरकांड आहे. आणि अशा पद्धतीने आज आपण या 5 श्लोकांच्या मंगलाचरणापर्यंत आलेलो आहोत. आता वेळ संपत आलेली आहे, त्यामुळं पुढचे जे 2 श्लोक आहेत त्यामध्ये रामाचं वंदन आणि या ग्रंथाचे मूळ म्हणजे कशाच्या आधारावरती, कोणत्या संदर्भावरती तुलसीदासांनी हा ग्रंथ लिहिला त्याचा आपण परामर्श पुढच्या वेळेला घेऊ. आज आपण इथेच थांबू. आणि अशा प्रकारानं हे 5ही मंगलाचरणाचे श्लोक त्या कांडाला, त्या कांडाचे कसे प्रतिनिधी आहेत हे गूढार्थाने आणि अत्यंत सुंदर प्रकाराने आमच्या सद्गुरू प्रज्ञानानंद सरस्वती यांनी मानस गूढार्थ चंद्रिका
या त्यांच्या टीका किंवा भाष्यग्रंथाद्वारे आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. अशा प्रकारेनं हे 5 मंगलाचरणाचे श्लोक आज झालेले आहेत. आणि पुढचे, कारण त्याचं विवरण जरा जास्त असल्यामुळं इथंच आज आपण विरमूया, इथंच थांबूया. नान्या स्पृहा रघुपते हृदये स्मदीये सत्यं वदामि च भवान् अखिलान्तरात्मा भक्तिं प्रयच्छ रघुपुङ्गवनिर्भरां मे कामादिदोषरहितं कुरु मानसं च. जय जय रघुवीर समर्थ. पण एक मिनिट, जरा 5 मिनटं आहेत अजूनही. माझं पहिल्या वर्णानाममधलं एक थोडासा मुद्दा राहिला आहे, तो मी सांगते की छंदसामपि, छंदसाम म्हणजे छंद याचा अर्थ वेद असाही होतो आणि छंद म्हणजे अनेक वृत्त असाही होतो. आणि सुबोधानंद म्हणतात की छादनात छंदहा म्हणजे आवरण, त्याच्यावरती आवरण घातलेलं, त्या मूळ निर्गुण निराकार स्वरूपावरती सगुण साकाराचं आवरण घातलेल्या अशा राम आणि सीता यांना मी वंदन करतो, असा त्या छंदसामचा अर्थ आहे. आणि त्याचबरोबर छंद म्हणजे वेगवेगळे छंद मनुष्याला असतात ना. कुणाला ट्रेकिंग आहे, कुणाला पेंटिंग आहे, कुणाला गायन आहे, तर कुणाला राम सीतापती दशरथ नंद लागू दे मनाला छंद, मनाला छंद, हाय असा छंद लागावा. आणि सर्वांना अशा प्रकारानं या ग्रंथाद्वारे रामांचं सतत अनुसंधान साधावं, सतत त्याच विचारात राहावं आणि प्रत्येकाला असे रामदर्शन, रामप्राप्ती ही व्हावी. आणि त्यामुळेच हा मनुष्य जन्म हा किती कर्तव्यता त्याची आहे किंवा सार्थकी लागणार आहे. आणि असा हा प्रत्येकाने आपला मनुष्य जन्म धन्य करून घ्यावा, ही त्या रामप्रभूंच्या चरणी अत्यंत विनम्र कळकळीची प्रार्थना. आणि सर्वांना हे रामदर्शन घडो, ही रामप्राप्ती हो, अशी प्रांजळ प्रार्थना प्रभूंना करते आणि शब्दांना इथं विराम देते. जय सियाराम. जय श्रीराम. जय कृष्ण.